ओळख, प्रतिष्ठा आणि एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर निर्णयाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका आईची, तिच्या मुलीची आणि त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठीच्या एका मोठ्या लढाईची. चला, याची सुरुवात एका खूप मूलभूत पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. विचार करा, जर एका मुलाचं संगोपन पूर्णपणे फक्त आई करत असेल, तर मग कागदपत्रांवर ओळख कोणाची असायला पाहिजे? याच एका प्रश्नाभोवती हा संपूर्ण खटला फिरतो. चला तर मग जरा खोलात शिरूया. ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली आणि या ऐतिहासिक खटल्यामागची खरी गोष्ट काय आहे ते आता पाहू. तर बघा, गोष्ट आहे एका 12 वर्षांच्या मुलीची आणि तिच्या आईची. आई महार या अनुसूचित जातीप्रवर्गातील आहे, पण गंमत बघा, मुलीच्या शाळेच्या रेकॉर्डवर तिच्या वडिलांची मराठा ही जात लिहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडील एका कायदेशीर करारानुसार तिच्या आयुष्यात अजिबातच नाहीत. तिची सगळी जबाबदारी, तिचं सगळं संगोपन फक्त आणि फक्त तिची आई करते. आणि इथूनच सुरू होतो खरा संघर्ष. मुलीचं वास्तव आयुष्य आणि कागदावरचे नियम यांच्यातलं संघर्ष. इथे बघा, कागदोपत्री ओळख आणि खरं आयुष्य ह्यात किती मोठी दरी आहे. एका बाजूला आहेत सरकारी कागदपत्र, जे एका अशा वडिलांचं नाव आणि जात सांगतात जे तिच्या आयुष्यात अस्तित्वातच नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आहे तिचं खरं जगणं, जिथे ती तिच्या आईसोबत, तिच्या समाजात, तिच्या संस्कारात वाढतीये. हा प्रश्न फक्त नावाचा किंवा जातीचा नाहीये. हा तिच्या अस्तित्वाचा, तिच्या ओळखीचा संघर्ष आहे. आता जेव्हा या आईनं ठरवलं की आपल्या मुलीच्या कागदपत्रांवरची ओळख तिच्या खऱ्या आयुष्याशी जुळवून घ्यायची, तेव्हा तिच्यासमोर उभी राहिली प्रशासकीय नियमांची एक मोठी अभेद्य भिंत. तिची विनंती शिक्षण अधिकाऱ्यांनी थेट फेटाळून लावली. आणि कारण काय दिलं तर म्हणे, आमच्या नियमावलीत असं काही बदलण्याची सोयच नाही. म्हणजे बघा, एका नियमाचं कारण पुढे करून त्यांनी त्या मुलीच्या संपूर्ण वास्तवालाच नाकारून टाकलं. पण याच नियमांच्या भिंतीला न्यायालयाने सुरुंग लावला. कोर्टाने एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलं की आमच्याकडे नियम नाही असं म्हणून कोणीही आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आणि हेच या निकालाचं खरंच सौंदर्य आहे. तो नियमांच्या पलीकडे जाऊन न्यायाबद्दल बोलतो. न्यायालयाने फक्त नियम किंवा प्रक्रिया पाहिली नाही, ते त्याही पुढे गेले आणि त्यांनी मोठ्या घटनात्मक तत्वांचा आधार घेतला. कारण मुद्दा फक्त कागद दुरुस्त करण्याचा नव्हता, तर एका लहान मुलीच्या प्रतिष्ठेचा होता, तिच्या सन्मानाचा होता. ह्या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे आपल्या संविधानाचं कलम 21. हे कलम आपल्याला फक्त जगण्याचा नाही, तर सन्मानाने, प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क देतं. मग याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की आपली ओळख आपल्या वास्तवाशी जोडलेली असावी, ज्यामुळे समाजात आपल्याला मानहानी किंवा अनावश्यक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. आणि न्यायालयाने ह्याच हक्काला सर्वोच्च मानलं. कोर्टाने किती सुंदर निरीक्षण नोंदवलंय पहा. शाळेच्या रेकॉर्डवरची एक नोंद म्हणजे फक्त कागदाचा कपटा नसतो, तर ती त्या मुलाच्या ओळखीचा आरसा असते. एक असा आरसा जो आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहणार असतो. आणि जर हा आरसा चुकीचं प्रतिबिंब दाखवत असेल, तर तो त्या मुलावर होणारा एक मोठा अन्याय आहे. आणि इथेच जुना विचार आणि नवा घटनात्मक दृष्टिकोन यांच्यातला फरक स्पष्ट दिसतो. ओळख ही फक्त वडिलांकडनंच येते, ही एक पितृसत्ताक समजूत आहे. तो काही नैसर्गिक नियम नाही. न्यायालय म्हणतं की जेव्हा प्रशासन वडिलांचं नाव अनिवार्य आणि आईचं नाव पर्यायी समजतं, तेव्हा ते फक्त एका प्रथेचं पालन करत नाही, तर ते कागदपत्रांच्या माध्यमातून समाजात असमानता निर्माण करतं. आणि या सगळ्या तर्कानंतर आला तो क्षण ज्याने या संपूर्ण कथेला एक निर्णायक वळण दिलं. तो ऐतिहासिक निकाल, ज्याने केवळ एका मुलीचं आयुष्य बदललं नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाची पायाभरणी केली. तर कोर्टाने काय निर्णय दिला? अगदी 3 स्पष्ट आदेश. 1. शिक्षण अधिकाऱ्यांचं ते नकार देणारं पत्र रद्द केलं. 2. मुलीच्या रेकॉर्डमधून वडिलांचं नाव काढून तिच्या आईचं नाव लावण्याचे आदेश दिले. आणि 3. तिची जात मराठावरून बदलून अनुसूचित जाती महार अशी दुरुस्त करायला सांगितली, जेणेकरून तिची ओळख तिच्या वास्तवाशी एकरूप होईल. आणि हे वाक्य म्हणजे या संपूर्ण निकालाचं सार आहे. न्यायालयाने ठणकावून सांगितलं की एका सिंगल मदरला तिच्या मुलासाठी पूर्ण पालक मानणं ही काही मेहरबानी नाही, तर ती संविधानाप्रती असलेली आपली बांधिलकी आहे, एक निष्ठा आहे. तर आता या कायदेशीर विजयाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतील हे समजून घेऊया. कारण हा फक्त एका कुटुंबाचा विजय नव्हता.
हा बदल किती मोठा आहे हे या एका वाक्यातून स्पष्ट होतं. हा निकाल म्हणजे पितृसत्तेच्या जुन्या बंधनातून बाहेर पडून संविधानाने दिलेल्या निवडीच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे, जिथे आपली ओळख वंशामुळे नाही तर आपल्या प्रतिष्ठेच्या हक्कामुळे ठरते. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचं काय? एक, मुलाची ओळख ही त्याला वाढवणाऱ्या आईच्या ओळखीवर आधारित असू शकते. 2, कोणताही प्रशासकीय नियम संविधानाने दिलेल्या प्रतिष्ठेच्या हक्कापेक्षा मोठा असू शकत नाही. 3, कागदावर काय लिहिलंय ह्यापेक्षा खरं आयुष्य काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि 4, हा निकाल देशातल्या सगळ्या एकलमातांना आणि त्यांच्या मुलांना एक नवं बळ देतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या निकालाने एका नियमाला तर बदललं, पण आपल्या आजूबाजूला असे कितीतरी प्रशासकीय नियम असतील जे आजही आपल्या घटनात्मक मूल्यांशी जुळत नाहीत? यावर विचार करायलाच हवा. या सुंदर, आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.